संघ कार्यालयाच्या परिसरामध्ये जाऊनही अजित पवारांनी आद्य सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचं दर्शन घेणं टाळलेलं आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेशीमबाग मैदानावरील लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम संपताच शेजारीच असलेल्या डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन परिसरात भेट दिली। दोघांनी हेडगेवार आणि गोळवलकरांच्या समाधीस्थळाला भेट देत वंदन केलं। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या वाहनांचे ताफे संघाच्या रेशीमबाग कार्यालयात उभे करण्यात आलेले होते आणि त्यामुळे आपल्या वाहनात बसण्यासाठी जेव्हा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस संघ कार्यालयात पोहोचले तेव्हा दोघांनी हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीला वंदन केलं। तर अजित पवारही त्यांच्या गाडीमध्ये बसण्यासाठी रेशीमबाग इथल्या संघ कार्यालय परिसरात आलेले होते, मात्र त्यांनी समाधीस्थळाकडे जाणं टाळलं, हे विशेष। राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मात्र या संदर्भात काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती आता पाहूयात। तुम्ही जेव्हा मोदी शहांना भेटता तेव्हा तुम्ही कोणाला भेटता? कुठल्या विचारसरणीला भेटता? शहा RSS मधून आहेत, मोदी RSS मधून आहेत। तुम्ही गोळवळ हेगडेवारांकडे न जाता आम्ही काय RSSच्या जवळ गेलेलो नाही, मोदी शहांना भेटता कशाला? तुम्ही दररोज देवेंद्र फडणवीसांबरोबर चहा पितात, तुम्ही जाऊन नितीन गडकरींना भेटतात। नितीन गडकरी असे अभिमानाने सांगतात मी RSSचा सेवक आहे, स्वयंसेवक आहे आणि मला अभिमान आहे। पडद्याच्या मागे एक आणि पडद्याच्या बाहेर एक अशी भूमिका कधीही ठेवू नका, पडदा कधीही फाटतो। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।